कधी आरशात बघताना चेहऱ्यावरचे पिंपल्स पाहून मन खट्टू होतं का? प्रत्येक पिंपल जणू काही आत्मविश्वासावर एक खूण उमटवतो. कॉलेजला जाताना, ऑफिसला जाताना, फोटो काढताना चेहरा झाकायची वेळ येते. पण खरं सांगायचं तर पिंपल्स हा फक्त त्वचेचा आजार नाही. तो आपल्या शरीरातील अंतर्गत असंतुलनाचं संकेतचिन्ह आहे. पिंपल्स चेहऱ्यावर दिसतात, पण मूळ कारण शरीर आणि मनात दडलेलं असतं. ॲक्नी म्हणजे त्वचेत निर्माण होणारे सूज, तेलकटपणा आणि जीवाणूंच्या संसर्गामुळे होणारे दाहयुक्त इन्फ्लेमेटरी बदल. हे मुख्यतः ऑईल ग्लँड्स, सेबेशियस ग्लँड्स आणि हेअर फॉलिकल्स यांच्याशी संबंधित असतं. आपल्या त्वचेवर दररोज नवीन पेशी तयार होतात आणि जुन्या पेशी निघून जातात. पण काही वेळा मृत पेशी, डेड सेल्स आणि सीबम, तेल एकत्र येऊन पोर्स अडवतात. या बंद पोर्समध्ये बॅक्टेरिया वाढतात आणि त्यातून तयार होतात ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स, पस्ट्यूल्स, सिस्ट्स. ॲक्ने म्हणजे त्वचेचं अपयश नाही, शरीराची मदतीची हाक आहे. आता पाहूया त्वचेच्या आत काय घडतं. 1. सीबम ओव्हर प्रोडक्शन. प्युबर्टीमध्ये हार्मोन्स टेस्टोस्टिरोन, एस्ट्रोजन वाढतात. ऑईल ग्लँड्स अधिक सक्रिय होतात. 2. केराटिन प्लगिंग. डेड सेल्स पोर्समध्ये साठतात. हेअर फॉलिकल बंद होतो. 3. बॅक्टेरियल ग्रोथ. बंद पोर्समध्ये प्रोपिओनी बॅक्टेरियम ॲक्नेस जीवाणू वाढतात. 4. इन्फ्लॅमेशन. शरीराची प्रतिकारशक्ती बॅक्टेरियावर हल्ला करते. लालसर सूज, वेदना, पसत. म्हणजेच हॉर्मोन्स, सेबम, प्लग, बॅक्टेरिया, इन्फ्लेमेशन इक्वल ॲक्ने सायकल. ॲक्ने हा अपघात नाही, तो एक हार्मोनल चेन रिॲक्शन आहे. ॲक्नेचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रकाराचं कारण आणि स्वरूप वेगळं आहे. 1. ॲक्ने वल्गारिस. सर्वात सामान्य प्रकार. किशोरवयीन आणि तरुणांमध्ये आढळतो. चेहरा, छाती, पाठीवर पिंपल्स येतात. ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स, पॅप्युल्स, पस्ट्यूल्स असे मिश्र स्वरूप दिसते. कारण हार्मोनल चेंजेस आणि ऑइली स्किन. दुहेरी ॲक्ने रोझेसिया. हा प्रकार प्रामुख्याने 30 ते 50 वयात होतो. गाल, नाक, कपाळ लालसर दिसतात. सूज, जळजळ आणि छोटे पस्ट्यूल्स. कारण त्वचेतील रक्तवाहिन्यांचं असंतुलन आणि इम्यून ओव्हर रिॲक्शन. काही वेळा सूर्यप्रकाश, मसालेदार अन्न, ताण किंवा गरम पेये हे ट्रिगर्स असतात. 3. सिस्टिक ॲक्ने. सर्वात गंभीर प्रकार. खोलवर पस भरलेले गाठी, वेदना, सूज आणि नंतर डाग, स्कार्स राहतात. 4. ॲक्ने मेकॅनिका. हेल्मेट, मास्क किंवा घामामुळे घर्षणाने होतो. म्हणून प्रत्येक ॲक्ने सारखा दिसत असला तरी त्याचा उपचार एकसारखा नसतो. सगळे पिंपल्स एकसारखे दिसतात, पण त्यामागचं कारण प्रत्येकाचं वेगळं असतं. ॲक्नेची कारणं अनेक आहेत. 1. हार्मोनल इम्बॅलन्स. प्युबर्टी, PCOD, स्ट्रेस, थायरॉइड फंक्शन. 2. डायटरी फॅक्टर्स. डेअरी, जंक फूड, शुगर, चॉकलेट. 3. स्ट्रेस. कोर्टिसॉल हॉर्मोनमुळे ऑईल सिक्रीशन वाढतो. 4. कॉस्मेटिक्स. पोर क्लॉगिंग प्रॉडक्ट्स. 5. लॅक ऑफ स्लीप आणि डिहायड्रेशन. 6. जेनेटिक टेंडेन्सी. ॲक्नेचे कारण हॉर्मोन्स, अन्न आणि मन. तिघही असंतुलित झाले की चेहऱ्यावर वादळ उठतं. ॲक्नेची खरी कारणं ओळखण्यासाठी काही तपासण्या उपयुक्त ठरतात. हॉर्मोनल प्रोफाईल. टेस्टोस्टेरोन, DHEA, LH, FSH. थायरॉइड प्रोफाईल. TSH, T3, T4. ब्लड शुगर अँड इन्सुलिन रेझिस्टन्स टेस्ट्स.
व्हिटॅमिन डी अँड B12 लेव्हल्स. या तपासण्यांमुळे मूळ कारण समजतं आणि योग्य उपचार आखता येतात. ॲक्ने आहाराशी खूप घट्टपणे जोडलेला आहे. समाविष्ट करावं फळं, पपई, संत्र, बेरी, टरबूज. भाज्या, पालक, मेथी, कोथिंबीर, बीट. नट्स, बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया. पाणी, दिवसाला किमान 2.5 लिटर. संपूर्ण धान्ये, ज्वारी, ओट्स, राजगिरा. टाळावं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, साखरयुक्त पदार्थ, जास्त तिखट व तळलेले पदार्थ, कोल्ड्रिंक्स आणि अल्कोहोल. तोंडातलं जेवणच ठरवतं चेहऱ्यावर तेज असेल की तेल. व्यायाम आणि योगाचा ॲक्नेवर मोठा परिणाम होतो. व्यायाम, जॉगिंग, सायकलिंग, स्विमिंग हे त्वचेतील रक्तप्रवाह वाढवतात. घामामुळे टॉक्सिन्स बाहेर पडतात. योगासनं, भुजंगासन पचन सुधारतं. ताडासन हॉर्मोन्स बॅलन्स. सूर्यनमस्कार डिटॉक्स आणि ब्लड सर्क्युलेशन. कपालभाती अनुलोम विलोम ताण कमी होतो आणि त्वचा शांत होते. स्वच्छ चेहरा मिळवायचा असेल तर फक्त साबण नाही, श्वास बदलावा लागतो. आता पाहूया होमिओपॅथी ॲक्नेमध्ये कशी मदत करते. 1. आतून संतुलन निर्माण करते. होमिओपॅथी शरीरातील हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि मेटाबॉलिझम दोन्ही दुरुस्त करते. म्हणून फक्त पिंपल्स नाही तर ते पुन्हा येऊ नयेत यावरही नियंत्रण मिळतं. 2. स्किन डिटॉक्स आणि इम्युनिटी सुधारते. पिंपल्स वारंवार येण्याचं मुख्य कारण म्हणजे त्वचेचं दुर्बल संरक्षण. होमिओपॅथी शरीराची नैसर्गिक डिटॉक्स क्षमता वाढवते, टॉक्सिन्स बाहेर टाकते. 3. इमोशनल हीलिंग. स्ट्रेस आणि अँक्झायटीमुळे ॲक्ने वाढतो. होमिओपॅथी मनशांती देऊन स्ट्रेस हॉर्मोन्स कमी करते. 4. लॉंग टर्म क्युअर. क्रीम, फेसवॉश, अँटीबायोटिक्स हे बाहेरचं काम करतात. होमिओपॅथी आतून पेशींच्या स्तरावर काम करते. यामुळे त्वचा केवळ स्वच्छ नाही तर निरोगी बनते. होमिओपॅथी फक्त पिंपल्स नाही घालवते, ती आत्मविश्वास पुन्हा निर्माण करते. दररोजच्या सवयींमध्ये लहान बदलही मोठा फरक करतात. चेहरा दिवसातून 2 वेळा स्वच्छ धुवा. झोप 7 ते 8 तास. जंक फूड कमी करा. पाणी अधिक प्या. स्ट्रेस कमी करण्यासाठी योग व ध्यान करा. दर आठवड्याला चेहऱ्यावर स्टीम घ्या. ॲक्ने टाळणं हे एकदाचं काम नाही, ती रोजच्या सवयींची कला आहे. ॲक्ने हा फक्त बाह्य आजार नाही, तो शरीर, मन आणि हॉर्मोन्स यांच्या नात्याची कहाणी आहे. योग्य आहार, जीवनशैली, योग आणि होमिओपॅथी यांच्या एकत्रित उपयोगाने फक्त चेहरा नव्हे, आत्मविश्वासही उजळतो. आजच भेटा सुयोग होमिओपॅथिक क्लिनिक, डॉक्टर योगेश साळुंखे. त्वचा सुंदर होईलच, पण आत्मविश्वास पुन्हा फुलेल, नैसर्गिक मार्गानं.